हॅलो एव्हरीवन, तर गुड मॉर्निंग. मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तर बघा, सकाळी सकाळी ह्यांचं चालू आहे. अगोदर ह्यांची आंघोळ झालेली आहे आणि आमच्या बाकी आहेत वेदांची आणि माझी. सो ह्यांचं चालू आहे बघा, पापड वगैरे उन्हामध्ये ठेवायचं आहे. मस्त ऊन पडलेलं आहे. छान म्हटलं पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर एकदा उन्हामध्ये ठेवून घ्यावं. सो बघा, हे तीच करत आहेत. वर घेऊन जात आहेत बघा आणि गच्चीवर टाकतील आता वाळायला. जरा फ्रेश ऊन पडत आहे त्यासाठी. इकडे बघा, मी चहा ठेवलेला आहे. जस्ट ब्रश वगैरे झालेला आहे आमचा आणि ह्यांची आंघोळ झालेला आहे. तर बघा, चहा ठेवलेला आहे आमच्यासाठी आणि चहा मस्त बॉईल होत आहे. दूध टाकायचं बाकी आहे. आता टाकून घेते दूध पण बघा. आणि नंतर चहा जरा जळून गेलाय थोडा. दूध टाकायच्या अगोदरच दुसऱ्या कामामध्ये बिझी होते मी, त्यामुळे जरा चहाकडे लक्ष देता आलं नाही त्यासाठी बघा. आणि नंतर इकडे बटाटे लावायचे आहेत मला कुकरला, कारण आज डोसा आणि मसाला बटाट्याची भाजी आणि चटणी बनवायची आहे बघा. वेगळे वेगळे दिसायचे का? बाकीचं पण सामान आणाय पाहिजे आपण टाकायला. छोले पण आणायचे का? आणि नंतर बघा, टाकून आल्याच्या नंतर ह्यांचं झाडून वगैरे घेणं चालू आहे. सगळं झाडलेलं आहे ह्यांनी आज, घरातलं पण आणि बाहेरचं पण. माझी कामे आज यांनीच केलेली आहेत बघा, सुट्टी असल्यामुळे. सो बघा, वरील कुंड्या वगैरे पूर्ण वरती ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली पण झाडलेलं आहे. आणि इकडे माझं बघा, आंघोळ वगैरे झालेली आहे, फ्रेश होऊन आलेले आहे. बटाटे बॉईल झालेले आहेत. बटाटे काढून घेतले आणि नंतर त्याच कुकरमध्ये चणे लावलेले आहेत, कारण संध्याकाळी छोलेची भाजी आणि भटुरे बनवायचे आहेत त्यासाठी बघा. नंतर बटाटे सोलून घेत आहे. गरम आहेत, जरा पोळत आहेत, तरी पण म्हटलं चला सोलून घ्यावे. आणि ह्यांचं चालू आहे, वेदांतला बदाम देत आहेत भिजवलेले खायला बघा. आणि कारण नंतर खात नाही तो, एकदा नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर. सो माझं आवरेपर्यंत खाणं होईल त्यासाठी. आणि बघा, माझं चालू आहे बटाटे सोलणं, पोळत आहे मला पण. आणि नंतर ह्यांनी पण घेतलेले आहेत. ह्यांचे ऍक्च्युली 3 जणांसाठी भिजवले होते. वेदांतला 5, माझ्यासाठी 5 आणि त्यांना 5 असे 15. आणि नंतर बघा, बटाट्याच्या भाजीसाठी कांदा कट करत आहे, मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि बटाटे सोलून ठेवलेले आहेत बघा. बाकी तर काही सामान नाही, कोथिंबीर वगैरे. सो बघा, फायनली बाकी सगळं आवरलेलं आहे बटाट्याच्या भाजीसाठी लागणाऱ्या गोष्टी. नंतर कढईमध्ये तेल टाकलं, नंतर जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरे जरा जास्तच टाकायच्या, या भाजीला छान लागतात, दिसायलाही छान दिसतं. आणि नंतर कढीपत्ता मिरच्या आणि कांदा टाकून छान भाजून घ्यायचं एकदम जरा सोनेरी लाल होईपर्यंत. नंतर बटाटे कुस्करायचे बाकी होते. सो बघा, डायरेक्टली मी त्यामध्येच कुस्करून घेत आहे. आणि मस्त नंतर मीठ वगैरे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिट छान कुक करून घ्यायची आहे भाजी. आणि ह्यांना पातळ आवडते थोडीशी, तर मी यामध्ये थोडंसं पाणी पण टाकणार आहे जरा बघा. अर्धा कप टाकायचं, म्हणजे जास्त पण पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. जास्त घट्ट ठेवली का ती गिळल्या जात नाही, सो त्यासाठी जराशी पातळ केलेली आहे. आणि नंतर बघा, चटणी बनवायची आहे. इकडे चटणी बनवण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे मी, ओला नारळ. आणि नंतर त्यामध्ये टाकत आहे डाळवं. ऑलरेडी भाजलेलंच आहे हे डाळवं. आणताना मी भाजलेलंच बघून आणलं होतं दुकानामधून. सो ती भाजायची प्रोसेस वाचलेली आहे माझी बघा. त्यांना म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून द्या. आणि माझं पण काम करत करत बदाम खाणं चालू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल तुम्ही, मी काम करतच खाते. स्पेशल वेळ भेटत नाही मला असा खाण्यासाठी. नंतर बघा, त्यामध्ये मिरची टाकलेली आहे तुकडे करून. नंतर साखर टाकते थोडीशी, साखरेने छान चव येते चटणीला त्यासाठी. आणि नंतर बघा, मीठ टाकून सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे, पाणी वगैरे टाकून. तर बघा, फायनली छान मिक्स होऊन छान बारीक झालेली आहे चटणी. तर बघा, फायनली एका भांड्यामध्ये काढून घेते आणि नंतर तडका मारते. आणि ह्यांनी बघा, वेदांतला आंघोळ वगैरे घातलेली आहे आज, ह्यांच्याकडे होती. सो नंतर बघा, त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला तेलात आणि तडका दिलेला आहे असा चटणीला बघा. छान मिक्स करून घेतलेला आहे. नंतर बघा, डोसे बनवायला चालू आहेत माझे. एक डोसा बनवून घेते. वेदांचं मध्ये मध्ये चालू आहे बघा मस्ती करणं. आणि माझं ह्यांचंही चालू आहे. आईचा फोन आला होता, ते मला सांगत होते बघा. आला होता, लगेच कट केला. तर मी म्हटलं का कट केला म्हणून, माझ्याकडे का दिला नाही. सो परत त्यांनी लावून दिलेला आहे बघा मला फोन.
डोसे बनवत बनवत हेही चालू आहे बोलायचं बी बघा, असं होत नाही त्यामुळे. आणि इकडे कुकर उतरून ठेवलेला आहे, छोलेचं छान शिजलेले असतील. नंतर ह्यांना म्हटलं घ्या गरम गरम नाश्ता करून, सो त्यांना देत आहे बघा. मी चटणी दिलेली आहे एका साईडला आणि नंतर बटाट्याची भाजी आणि गरम गरम मस्त डोसा, असं ते घेतील करून. आणि माझा नाश्ता मी नंतर करेन, माझं सगळं झाल्याच्या नंतर करायचे डोसे. सो बघा फायनली. आणि 2च बटाट्याची भाजी बनवलेली आहे बघा. 2 बटाटे तसेच ठेवलेले आहेत मी, कारण जास्त जर बनवले असती तर भाजी शिल्लक राहिली असती, त्यासाठी हे म्हटले 2च कर बटाट्याची, जास्त करू नको, कारण कांदा वगैरे आपण ऍड करतो त्यासाठी. बघा फायनली तयार आहे प्लेट. आणि नंतर ह्यांचा चालू आहे बघा. मी त्यांना विचारलं कसं झालेलं आहे, सो ते म्हटले छान झालेले आहेत. आणि त्यांना पाणी पाहिजे होतं, पाणी मी दिलेलं नव्हतं, विसरले होते. वेदांतकडे दिलं, नंतर त्याने निघून दिलेलं आहे बघा. नंतर फोन आला होता कोणाचा तरी, सो ह्यांच्याकडे मी फोन आणून दिलेला आहे. जेवण करताना सुद्धा तो मोबाईल सूक पडू देत नाही बघा, घशाच्या खाली काही घास उतरू देत नाही, असं आहे यांच्या फोनचं काम. सो नंतर बघा माझ्यासाठी पण मी तयार करून आणलेला आहे ताट, मी पण करून घेते म्हटलं लगेच नाश्ता. आणि इकडे बघा कुकर झालेला आहे, शिट्या वगैरे पूर्ण 6-7 करून घेतल्या होत्या. आणि मस्त छान छोले शिजलेले आहेत आता. त्यामध्ये चक्री फूल आणि तमालपत्र, दालचिनी हे सगळं टाकलेलं होतं फ्लेवरसाठी, सो ती सेपरेट करून घेते. आणि नंतर म्हटलं चला सगळं आवरलेलं आहे, तोपर्यंत लगेच भांडे खूप पडले होते, लगेच धुवून घ्यावे, नाहीतर पुन्हा सुधरत नाही. असे भांडे भरपूर ठेवलेले असताना मला तर काही सुधरत नाही बाबा कामं करायची त्यासाठी. सो फायनली बघा सगळं आवरलेलं आहे आता काम. परत ह्यांना एकदा चहा प्यायचा होता, सो चहा टाकलेला आहे इकडे बघा. आणि इकडे बॉईल केलेले चणे आहेत आणि इकडे थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत, कारण माझ्याकडनं भिजवताना जरा जास्त भिजवले होते, सो त्यासाठी आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देते. कधी खिचडी वगैरे काही करायचं असलं तर त्यामध्ये यूज करता येतील आपल्याला. सो चला, हे गेलेले आहेत वरी गच्चीवरती, सकाळी टाकलं होतं ते भरण्यासाठी. आज छान ऊन पडलं होतं, जरा कपडे धुतलेले नाहीत आज. आणि हा सगळा पसारा आवरलेला आहे ह्यांनी आज. मला जरा उशीर झाला माझे बाकीचे काम आवरायला त्यासाठी. आणि बघा चहा रेडी झालेला होता, असं मी त्यासाठी बोलवायला गेले होते. ह्यांचं चालू आहे, दोघांचं बाप लेकांचं इकडे वरती भरत आहेत हे डब्यामध्ये. वेदांत उचलतय का? खाली पडायलेत. पडन ठेव व्यवस्थित. थकलास का मग आता? थकून गेलास? राहू दे काय नको ते, पिशवी लागते रे तू ती, राहू दे फाटन, तुला नाही ठेवता येत, राहू दे. पेंटिंग आहे खोय तुझी, छान काढली या. वेदांत, बालाजी, जे उलट झालं ना वेदू, जे उलट झाले आले पण उलट दिसायले थोडस, बाकी. आणि हे एकटच का मग खाली ठेवलंय? मग हे ठेवायचं ना त्याला पण वरी काय. आणि बघा मस्त फ्रेश वातावरण दिसत आहे, भारी वाटते. वेदू उन्हात जाऊ नको. आणि बघा हे सगळं उन्हात ठेवलेलं आहे. आज जरा फ्रेश वातावरण आहे, पाणी जरा जास्त झालं होतं यामध्ये. आणि यामध्ये परत तुळस लावलेली आहे, इकडची उपटली आणि ह्याच्यामध्ये लावलेली आहे बघा. सो येत असत कशात, राहू द्या नका. सो चला आता जायचंय पार्कला आम्हाला, वेदांतला आणि वेदांच्या पप्पाला पण. काल पण गेला होता ऍक्च्युली आम्ही, पण वेदांतला अजून जायचं आहे, सो त्यासाठी रेडी झालेलो आहोत. आणि इथे बघा वेदांच्या पप्पानी त्याच्या सायकलचं सीट खाली केलेलं आहे. जास्त उंच होतं, वेदांचे पाय पोहोचत नव्हते पॅन्डल पर्यंत, त्यासाठी बघा. आणि तेल वगैरे सोडत आहेत ते, त्यामध्ये जाम चलुनी म्हणून. नंतर फायनली बघा गेलेलो होतो पार्ककडे गेलो, पण पार्क काही बंद होता, सो
सो पार्कमध्ये नाही गेले. नंतर इकडे सामान घ्यायचं होतं थोडेफार. सो वेदांचे पप्पा त्याला चलवत बघा कसे घेत आहेत. रोडनं पूर्ण परेशानी केली त्यांची बघा. आणि नंतर इथे हवा संपली होती. सो हवा भरून घेतली सायकलमध्ये, जरा कमी झाली होती त्यामुळे. आणि नंतर पुन्हा हवा भरून झाल्याच्या नंतर सुपर सिटी बाजारामध्ये आलो. तिथे घ्यायचा होता फेस वॉश बघा. फेस वॉश घ्यायचा होता आणि जरा मैदा पण घ्यायचा होता. आणि मी हे फेस वॉश आता नवीन ट्राय करत आहे पहिल्यांदा. सो चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.